हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ लुसलुसीत आणि जाळीदार असा बेसन ढोकळा। हा बेसन ढोकळा बनवायला जरी अवघड असला तरी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर फॉलो केल्या तर अगदी पहिल्याच प्रयत्नांमध्ये बनवू शकता। तुम्हाला बेसन ढोकळा जर शिकायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जे फ्रेंड्स चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करून घ्यायचे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी बेसन, अर्धी वाटी दही, 1 टेबलस्पून साखर, पाणी, 1 टेबलस्पून मोहरी, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून मिरची पेस्ट, अर्धे टेबलस्पून हळद, 2 हिरव्या मिरच्या, 1 इनो पॅकेट, अर्धा टीस्पून हिंग आणि 1 टेबलस्पून तेल। तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एका वाटीने वजनी प्रमाण घेऊ शकता। आता ढोकळा वापरण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यात एक जाळी ठेवली। ज्या भांड्यात ढोकळा वाफवायचा आहे त्याला आतून तेल लावून ग्रीस करून घेऊयात। मी तर केक टीन घेतलेला आहे, तुमच्याकडे ताटा असेल तर त्यामध्ये करू शकता। सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात 1 वाटी बेसन पीठ घालूयात। यानंतर अर्धी वाटी दही। दही थोडंसं आंबटच घ्यायचं, यामुळे ढोकळा छान फुगतो। यात मिरचीची पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ, हिंग आणि 1 चमचा तेल घालूया। आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगलं फेटून घेऊयात। यात गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घ्यायची। मिश्रण खूप घट्ट किंवा पातळ नसावं। ढोकळ्याचे मिश्रण फेटताना ते एकाच दिशेने फेटायचे। दोन्ही बाजूनी फेटल्यास मिश्रण मधील हवा बाहेर पडते आणि ढोकळा चांगला फुलत नाही। मी इथं लागेल तसंच थोडं थोडं पाणी ऍड केलेलं आहे। हे बघा, मिश्रण तयार झालेलं आहे आणि कढईमध्ये ठेवलेलं पाणीही गरम झालेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, ढोकळ्याच्या मिश्रणात इनो घालायचं आहे आणि त्यावर थोडं पाणी टाकायचं। पाणी टाकल्यावर इनो लगेच ऍक्टिव्ह होतो आणि मिश्रण फुगून हलकं होतं। हे मिश्रण पटकन मिक्स करून घ्यायचे। ढोकळ्याला जाळीदार बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनो किंवा बेकिंग सोडा। तुम्हाला जर इनो वापरायचा नसेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता। इनो घातल्यावर मिश्रण जास्त वेळ ढवळायचं नाही, फक्त हलक्या हाताने एकदा मिक्स करायचं आणि लगेच वाफवायला ठेवून द्यायचं। इनो किंवा सोडा नेहमी शेवटच्या क्षणी आणि ढोकळा वाफवायच्या अगदी आधी घालायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता की आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि लगेच ग्रीस केलेल्या भांड्यात ओतून घेऊयात। इनो घातल्यावर वेळ घालवायचा नाही। इथं आपलं कढईमधलं पाणी पण गरम झालेलं आहे। ढोकळ्याचं भांडं ठेवून घेऊया, वरून नॅपकिन टाकला आणि झाकण घालूया। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथे नॅपकिनचा वापर का केलेला आहे, तर आपण जे कढईवर झाकण ठेवलेलं आहे त्यात वाफ तयार होऊन त्याचे पाणी डायरेक्ट ढोकळ्यावर पडते आणि ते मिश्रण पातळ होतं, यामुळे ढोकळा चांगला शिजला जात नाही। या उलट नॅपकिनचा जर वापर केला तर वाफेचे पाणी हे ढोकळ्यापर्यंत पोहोचत नाही आणि व्यवस्थित ढोकळा शिजला जातो। ढोकळा मध्यम आचेवर वाफवायचा। जर गॅस मोठा असेल तर ढोकळा वरून शिजतो आणि आतमधून कच्चा राहतो। ढोकळा शिजला आहे की नाही हे टूथपिकच्या मदतीने आपण बघूयात। टूथपिक क्लीन आली आहे म्हणजे ढोकळा शिजून तयार झालेला आहे। आता फोडणीची तयारी करूया। फोडणी देण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घातलं, 1 चमचा मोहरी चांगली गरम तेलामध्ये तडतडली की लगेच हिरव्या मिरच्या घालूयात। फोडणीमध्ये मोहरी घालताच ती चांगली तडतडू देणे खूप गरजेचे आहे, यामुळे फोडणीचा स्वाद चांगला येतो। हे सगळं छान मिक्स करून झाल्यावर कढीपत्ता घालूया। आता यात पाणी घालूयात। फोडणीत पाणी आणि साखर घालणं हे ढोकळ्याला ओलसर आणि गोडसर चव देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आता यात साखर घालूया। साखर विरघळेपर्यंत उकळून घ्यायचे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता, पण थोडं गोडसर पाणी ढोकळ्यावर घातल्यावर तो कोरडा पडत नाही। हे बघा, भांड्याने कडा सोडलेले आहेत म्हणजेच थंड झालेला आहे। आता ढोकळा थंड झाल्यावर एका सुरीने भांड्याच्या कडांना हळूवारपणे सोडून घेऊया। जर चिकटला असेल तर भांड्याला उलटे करून त्याच्या तळाला एका गरम पाण्याच्या भांड्यात काही सेकंद बुडवून ठेवायचा आहे। उष्णतेमुळे ढोकळा सहज सुटतो। ढोकळा वाफवून झाल्यानंतर लगेचच कापायला घ्यायचा नाही, थोडासा थंड होऊ द्यायचा, त्यामुळे काप व्यवस्थित होतील। शक्यतो कापताना सुरीला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे काप छान आणि स्वच्छ पडतात। ढोकळा मऊ असतो त्यामुळे त्याला दाबून कापायचं नाही। हलक्या हाताने आणि हळूवारपणे सुरी फिरवून ढोकळ्याचे काप करायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराचे काप करू शकता। ही तयार फोडणी ढोकळ्यांच्या तुकड्यांवर ओतून घेऊया, यामुळे ढोकळा चांगला मऊ आणि रसरशीत होईल। गरम फोडणी ढोकळ्याच्या कापलेल्या तुकड्यांवर घालायची, यामुळे फोडणीचा रस ढोकळ्याच्या आतपर्यंत जातो। अशा प्रकारे आपला जाळीदार मऊ बेसन ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा असाच परफेक्ट ढोकळा बनवू शकता। ही रेसिपी नक्की ट्राय करा। या सोप्या टिप्स वापरून तुम्ही नक्की मऊ, जाळीदार आणि परफेक्ट बेसन ढोकळा बनवू शकाल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका।
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास पदार्थ बनवणार आहोत, तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.